डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अन्याय प्रियता. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 8 जुलै 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल अन्याय वाढतो आहे, अत्याचार वाढतो आहे असं म्हटलं जातं, पण हे अर्धसत्य आहे. उलट काही लोकांनाच अन्याय सहन करण्याची जी सवय लागलेली आहे त्यामुळं असं होतं आहे हे स्पष्ट करून सांगणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अन्याय प्रियता. अन्याय सहन करण्याची ही लोकांना प्रचंड गोडी वाटते. अन्याय सहन करण्याची ही लोकांना प्रचंड गोडी वाटते. आजवर झालेल्या अन्यायाची गोष्ट ही लोकांना थोडी वाटते. आजवर झालेल्या अन्यायाची ही गोष्ट लोकांना थोडी वाटते. आज तर अन्याय स्वस्तातच आहेत, पण परंपरेने लादलेला अन्याय, प्रथेनं लादलेला अन्याय लोकांना फार काही जास्त वाटत नाही. हे सांगणार वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. अन्याय सहन करण्याची ही लोकांना प्रचंड गोडी वाटते. अन्याय सहन करण्याची ही लोकांना प्रचंड गोडी वाटते आणि आजवर झालेल्या अन्यायाची गोष्ट लोकांना थोडी वाटते. आणि आजवर झालेल्या अन्यायाची गोष्ट लोकांना थोडी वाटते. अन्यायाची गोष्ट लोकांना थोडी वाटते. सदर वात्रटिकेचं दुसरं आणि शेवटचं कडवं. कुणी मजबूर, कुणी मिंधे. अन्याय सहन करण्याचं कारण. कुणी मजबूर, कुणी मिंधे, कुणी सवयीचे गुलाम आहेत. कुणी मजबूर, कुणी मिंधे, कुणी सवयीचे गुलाम आहेत. गुलामीची जाणीव नसल्यामुळेच अन्यायालाही सलाम आहेत. गुलामीची जाणीव नसल्यामुळे अन्यायाला सलाम आहेत. अन्यायाला सलाम आहेत. अन्याय अत्याचार का वाढतो, कशामुळे वाढतो हे उलगडून दाखवणारं वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा. कुणी मजबूर, कुणी मिंधे. कुणी मजबूर, कुणी मिंधे, कुणी सवयीचे गुलाम आहेत. अन्याय पचवण्याची, अन्याय सहन करण्याची सवय सुद्धा या समाजातील काही लोकांना लागलेली आहे. म्हणून वात्रटिकेचं दुसरं कडवं. कुणी मजबूर, कुणी मिंधे, कुणी सवयीचे गुलाम आहेत. कुणी मजबूर, कुणी मिंधे, कुणी सवयीचे गुलाम आहेत आणि गुलामीची जाणीव नसल्यामुळेच अन्यायालाही सलाम आहेत. गुलामीची जाणीव नसल्यामुळेच अन्यायालाही सलाम आहेत. अन्यायालाही सलाम आहेत. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं अन्याय प्रियता. आजची वात्रटिका आहे अल्पमत. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 24 जून 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अल्पमताची आणि ते सिद्ध करण्यासाठी होणाऱ्या सगळ्या कुटाण्याची कहाणी सांगणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अल्पमत. विश्वासाचा अविश्वास. विश्वासाचा अविश्वास अशी जेव्हा गत होते, विश्वासाचा अविश्वास अशी जेव्हा गत होते, तेव्हा बघता बघता बहुमत अल्पमत होते. तेव्हा बघता बघता बहुमत अल्पमत होते. विश्वासाचा अविश्वास अशी जेव्हा गत होते, तेव्हा बघता बघता बहुमताचे अल्पमत होते. तेव्हा बघता बघता बहुमताचे अल्पमत होते. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. बहुमत म्हणजे काय? बहुमत म्हणजे काय? मोजणी डोक्याची असते. बहुमत म्हणजे काय? मोजणी डोक्याची असते आणि बहुमताच्या सिद्धतेसाठी मोजणी खोक्याची असते. बहुमताच्या सिद्धतेसाठी मोजणी खोक्याची असते. पुन्हा एकदा दुसरं कडवं. बहुमत म्हणजे काय? बहुमत म्हणजे काय? मोजणी डोक्याची असते. बहुमत म्हणजे काय? मोजणी डोक्याची असते आणि बहुमताच्या सिद्धतेसाठी मोजणी खोक्याची असते. बहुमताच्या सिद्धतेसाठी मोजणी खोक्याची असते.
सदळ वातडिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. सवाल जसा मोक्याचा असतो, सवाल जसा मोक्याचा असतो तसा सवाल धोक्याचा असतो. सवाल जसा मोक्याचा असतो तसा सवाल धोक्याचा असतो. बहुमत आणि अल्पमत फरक फक्त डोक्याचा आणि खोक्याचा असतो. बहुमत आणि अल्पमत याच्यात फरक फक्त डोक्याचा आणि खोक्याचा असतो. डोक्याचा आणि खोक्याचा असतो. सदळ वातडिकेचं शेवटचं कडवं पुन्हा एकदा. सवाल जसा मोक्याचा असतो तसा सवाल धोक्याचा असतो. सवाल जसा मोक्याचा असतो तसा सवाल धोक्याचा असतो. आणि बहुमत आणि अल्पमत याच्यामध्ये फरक फक्त डोक्याचा आणि खोक्याचा असतो. बहुमत आणि अल्पमत याच्यामध्ये फरक फक्त डोक्याचा आणि खोक्याचा असतो. डोक्याचा आणि खोक्याचा असतो. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं अल्प. आजची वात्रटिका आहे आकडेशाही. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 6 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आपण जिला लोकशाही म्हणतो ती आकडेशाही झालेली आहे हे आता अनेक उदाहरणावरून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेले असेल. हेच उलगडून दाखवणारी, त्यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आकडेशाही. मनाचा होतो तिळपापड, मनाचा होतो तिळपापड, अंगाची तर लाही लाही आहे. का? मनाचा होतो तिळपापड, अंगाची तर लाही लाही आहे. आपली लोकशाही म्हणजे निव्वळ आकडेशाही आहे. आपली लोकशाही म्हणजे निव्वळ आकडेशाही आहे. निव्वळ आकडेशाही आहे. मनाचा होतो तिळपापड, अंगाची तर लाही लाही आहे. मनाचा होतो तिळपापड, अंगाची तर लाही लाही आहे. आपली लोकशाही म्हणजे निव्वळ आकडेशाही आहे. आपली लोकशाही म्हणजे निव्वळ आकडेशाही आहे. निव्वळ आकडेशाही आहे. सदळ वातडिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. माकडे असो तो खोकडे, माकडे असो तो खोकडे, पाठीशी फक्त आकडे पाहिजेत. माकडे असो तो खोकडे, पाठीशी फक्त आकडे पाहिजेत. आणि सगळ्या जुळवाजुळीसाठी हातात टाकडे आणि तुकडे पाहिजेत. सगळ्या जुळवाजुळीसाठी हातात फक्त टाकडे आणि तुकडे पाहिजेत. हातात फक्त टाकडे आणि तुकडे पाहिजेत. संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा. मनाचा होतो तिळपापड, अंगाची तर लाही लाही आहे. मनाचा होतो तिळपापड, अंगाची तर लाही लाही आहे. आपली लोकशाही म्हणजे जणू आकडेशाही आहे. आपली लोकशाही म्हणजे जणू निव्वळ आकडेशाही आहे. निव्वळ आकडेशाही आहे. दुसरं कडवं. माकडे असो तो खोकडे, पाठीशी फक्त आकडे पाहिजेत. माकडे असो तो खोकडे, पाठीशी फक्त आकडे पाहिजेत. आणि सगळ्या जुळवाजुळीसाठी हातामध्ये फक्त टाकडे आणि तुकडे पाहिजेत. हातामध्ये फक्त टाकडे आणि तुकडे पाहिजेत. टाकडे आणि तुकडे पाहिजेत. पैसा आणि दारूची बाटली. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव होतं आकडेशाही. आजची वात्रटिका आहे आपली कृषी प्रधानता. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 1 जुलै 2015 अर्थात कृषी दिना दिवशी लिहिली गेलेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आपली कृषी प्रधानता. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जिकडे तिकडे उधाण आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जिकडे तिकडे उधाण आहे. आत्महत्यांचे आकडे सांगतात आपला देश कृषी प्रधान आहे. आत्महत्यांचे आकडे सांगतात आपला देश कृषी प्रधान आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जिकडे तिकडे उधाण आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जिकडे तिकडे उधाण आहे. आणि आत्महत्यांचे आकडे सांगतात आपला देश कृषी प्रधान आहे. आत्महत्यांचे आकडे सांगतात आपला देश कृषी प्रधान आहे. आपला देश कृषी प्रधान आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे का वाढतात यावरती बोट ठेवणार सदळ वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. आत्महत्यांचा आलेख रोज वर वर चढत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आलेख रोज वर वर चढत आहे. आणि खुर्ची प्रधान संस्कृतीत कृषी प्रधानता मागे पडते आहे. खुर्ची प्रधान संस्कृतीत कृषी प्रधानता मागे पडते आहे. कृषी प्रधानता मागे पडते आहे. सदळ वात्रटिकेचं शेवटचं कडवं पुन्हा एकदा. आत्महत्यांचा आलेख रोज वर वर चढत आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आलेख रोज वर वर चढत आहे आणि खुर्ची प्रधान संस्कृतीत कृषी प्रधानता मागे पडत आहे. खुर्ची प्रधान संस्कृतीत कृषी प्रधानता मागे पडत आहे. कृषी प्रधानता मागे पडत आहे. सदरील वात्रटिकेचं नाव होतं आपली कृषी प्रधानता. आजची वात्रटिका आहे इंग्रजी शाळांचे फॅड. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 28 जून 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. मराठी वाचवा मराठी वाचवा असं म्हणणारे आपल्या लेकरांना आणि नातवांना इंग्रजी शाळेमध्ये घालतात. हे जे फॅड आलेलं आहे त्यावरती आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे इंग्रजी शाळांचे फॅड. याचे बघून त्याला त्याचे बघून याला, याचे बघून त्याला त्याचे बघून याला फॅड लागले आहे. याचे बघून त्याला त्याचे बघून याला फॅड लागले आहे. ज्याला त्याला इंग्रजी शाळांचे आता याड लागले आहे. ज्याला त्याला इंग्रजी शाळांचे आता याड लागले आहे. याचे बघून त्याला त्याचे बघून याला फॅड लागले आहे. याचे बघून त्याला त्याचे बघून याला फॅड लागले आहे. ज्याला त्याला इंग्रजी शाळांचे याड लागले आहे. ज्याला त्याला इंग्रजी शाळांचे याड लागले आहे. सदरील वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. फॅड आणि याड बघून, फॅड आणि याड बघून इंग्रजी खुदू खुदू हसते आहे. हसणार नाही तर काय होईल. फॅड आणि याड बघून इंग्रजी खुदू खुदू हसते आहे आणि गाढवाचे नवजात शिंगरू ही टाय लावले की ग्वाड दिसते आहे. गाढवाचे नवजात शिंगरू ही टाय लावले की ग्वाड दिसते आहे. टाय लावले की ग्वाड दिसते आहे. इंग्रजी शाळांकडे पालकांचा, अज्ञानी पालकांचा ओढा का वाढतो आहे ते सांगणार हे वात्रटिकेचं शेवटचं कडवं पुन्हा एकदा. फॅड आणि याड बघून इंग्रजी खुदू खुदू हसते आहे. फॅड आणि याड बघून इंग्रजी खुदू खुदू हसते आहे. गाढवाचे नवजात शिंगरू ही टाय लावले की ग्वाड दिसते आहे. गाढवाचे नवजात शिंगरू ही टाय लावले की ग्वाड दिसते आहे. टाय लावले की ग्वाड दिसते आहे. सदरील वात्रटिकेचं नाव होतं इंग्रजी शाळांचे फॅड. आजची वात्रटिका आहे ऊपर वाले की कृपा. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सेनेच्या बंडानंतर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं आणि त्याच सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पक्षादेश म्हणून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. या सगळ्या प्रकरणावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ऊपर वाले की कृपा. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे हजारदा जप झाले. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे हजारदा जप झाले. ते खरोखर पुन्हा आले पण आता उप झाले. ते खरोखर पुन्हा आले पण ते आता उप झाले. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे हजारदा जप झाले. ते खरोखर पुन्हा आले पण आता मात्र ते उप झाले. ते खरोखर पुन्हा आले पण आता मात्र ते उप झाले. आता मात्र ते उप झाले. सदरील वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. त्यांच्या उपमर्दामागे, उपमर्द म्हणजे अपमान, अवहेलना. त्यांच्या उपमर्दामागे सगळे उपरवाले आहेत. उपरवाले म्हणजे दिल्लीवाले. त्यांच्या उपमर्दामागे सगळे उपरवाले आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. त्यांच्या उपमर्दामागे सगळे उपरवाले आहेत. पक्षादेश. त्यांच्या उपमर्दामागे सगळे उपरवाले आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. पुन्हा एकदा सदरील वात्रटिका संपूर्ण. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे हजारदा जप झाले. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे हजारदा जप झाले. ते खरोखर पुन्हा आले आता मात्र उप झाले. ते खरोखर पुन्हा आले ते आता मात्र उप झाले. ते आता मात्र उप झाले. त्यांच्या उपमर्दामागे सगळे उपरवाले आहेत. त्यांच्या उपमर्दामागे सगळे उपरवाले आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. अमित शहांचा
हा देशांतर्गत सर्जिकल स्ट्राईक असावा असे राजकीय अंदाज आता येत आहेत. त्यावरतीच भाष्य करणारी ही वात्रटिका होती. या वात्रटिकेचं नाव होतं ऊपर वाले की कृपा. आजची वात्रटिका आहे कृत्रिम पाऊस. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 5 जुलै 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. कृत्रिम पाऊस म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही, पण या वात्रटिकेतला कृत्रिम पाऊस हा जरा वेगळा आहे. हा पाऊस तिच्या मधला आणि त्याच्या मधला आहे हे समजून घ्यावं ही नम्र विनंती करीत आपल्यासाठी सादर करतोय आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कृत्रिम पाऊस. त्याचा दुष्काळी मूड बघून, त्याचा दुष्काळी मूड बघून ती कृत्रिम पाऊस पाडू लागते. त्याचा दुष्काळी मूड बघून ती कृत्रिम पाऊस पाडू लागते आणि थेंबाच्या धारा होऊन ती झड झड झडू लागते. थेंबाच्या धारा होऊन ती झड झड झडू लागते. ती झड झड झडू लागते. पुन्हा एकदा पहिलं कडून. त्याचा दुष्काळी मूड बघून ती कृत्रिम पाऊस पाडू लागते. त्याचा दुष्काळी मूड बघून ती कृत्रिम पाऊस पाडू लागते आणि थेंबांच्या धारा होऊन ती झड झड झडू लागते. थेंबांच्या धारा होऊन ती झड झड झडू लागते. ती झड झड झडू लागते. आणि पुढं काय होतं हे सांगणार सदर वात्रटिकेचं दुसरं कडं. नावडतीचं मीठ आळणी वाटताच, नावडतीचं मीठ आळणी वाटतात तिला गलबलल्यासारखे होऊ लागते. नावडतीचे मीठ आळणी वाटतात तिला गलबलल्यासारखे होऊ लागते आणि झेपावलेली तिचे विमान मग ढगातून खाली खाली येऊ लागते. झेपावलेली तिचे विमान मग ढगातून खाली खाली येऊ लागते. ढगातून खाली खाली येऊ लागते. पुन्हा एकदा दुसरं कडं. नावडतीचे मीठ आळणी म्हटल्यावर तिला गलबलल्यासारखे होऊ लागते, कारण त्याचा दुष्काळी मूड बघून ती कृत्रिम पाऊस पाडू लागते आणि थेंबा थेंबांच्या धारा होऊन ती झड झड झडू लागते. थेंबा थेंबांच्या धारा होऊन ती झड झड झडू लागते. दुसरं कडून. नावडतीचे मीठ आळणी म्हटल्यानंतर तिला गलबलल्यासारखी होऊ लागते. नावडतीचे मीठ आळणी म्हटल्यानंतर तिला गलबलल्यासारखे होऊ लागते आणि झेपावलेले तिचे विमान मग ढगातून खाली खाली येऊ लागते. झेपावलेले तिचे विमान मग ढगातून खाली खाली येऊ लागते. ढगातून खाली खाली येऊ लागते. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कृत्रिम पाऊस. आजची वात्रटिका आहे खाऊगल्ली. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 8 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. मला प्रत्येक सरकारी कार्यालय आणि त्यामध्ये दिसलेली टेबलांची रांग ही खाऊगल्ली वाटते. त्या ठिकाणी होणारा प्रचंड असा राजरोस असा होणारा भ्रष्टाचार देणारे घेणारे पाहिले की त्या रांगेला मला खाऊगल्ली म्हणावंसं वाटतं. म्हणून प्रामाणिक सरकारी कर्मचाऱ्यांचा आदर ठेवून त्यांच्या प्रामाणिक वृत्तीला सलाम करून आणि त्यांची माफी मागून आपल्या समोर सादर करतोय आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे खाऊ गल्ली. भ्रष्टाचारी कर्मचारी म्हणजे खरोखरच एक वल्ली असते. भ्रष्टाचारी कर्मचारी म्हणजे खरोखरच एक वल्ली असते आणि ऑफिसातली टेबलांची रांग जणू खाऊगल्ली असते. ऑफिसातील टेबलांची रांग म्हणजे जणू एक खाऊगल्ली असते. जणू एक खाऊगल्ली असते. पुन्हा एकदा पहिलं कडवं. भ्रष्टाचारी कर्मचारी म्हणजे जणू खरोखरच एक वल्ली असते. हे कर्मचारी कसे पैसे मागतात, कसे देतात, कसे घेतात, कसं पिडतात, कसं नाडतात हे एकदा पाहिलं की त्यांचं विकृत हास्य, विकृत चेहरा समोर आणा म्हणजे आपल्याला यावेळी पुन्हा चांगल्या लक्षात येते. तेव्हा भ्रष्टाचारी कर्मचारी म्हणजे खरोखरच एक वल्ली असते. भ्रष्टाचारी कर्मचारी म्हणजे खरोखरच एक वल्ली असते आणि ऑफिसातली टेबलांची रांग म्हणजे जणू एक खाऊगल्ली असते. ऑफिसातील टेबलांची रांग म्हणजे जणू एक खाऊगल्ली असते. जणू एक खाऊगल्ली असते. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. खुर्चीवरच्या भ्रष्ट वल्लींना, खुर्चीवरच्या भ्रष्ट वल्लींना फायलीप्रमाणे खाऊ हवा असतो. खुर्चीवरच्या भ्रष्ट वल्लींना फायलीप्रमाणे खाऊ हवा असतो. पापी पेट का सवाल है असा भ्रष्टांचा लाचार दावा असतो. खुर्चीवरच्या भ्रष्ट वल्लींना फायलीप्रमाणे खाऊ हवा असतो.
खुर्चीवरच्या भ्रष्ट वल्लींना फायलीप्रमाणे खाऊ हवा असतो आणि पापी पेट का सवाल है असा भ्रष्टाचार्यांचा लाचार दावा असतो. पापी पेट का सवाल है असा भ्रष्टांचा लाचार दावा असतो. असा भ्रष्टांचा लाचार दावा असतो. सदरील वातडिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं घेणाराला आणि देणारा हे सारखं जबाबदार ठरवणार आणि त्यावरती भाष्य करणार आजच्या वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. जसे खाणार लाचार असतात तसे देणारेही लाचार असतात. जसे खाणार लाचार असतात तसे देणारेही लाचार असतात आणि खाऊ गल्ली पोचण्यामागे व्यवहाराचे विचार असतात. खाऊ गल्ली पोचण्यामागे मोठे व्यावहारिक विचार असतात. मोठे व्यावहारिक विचार असतात. तिसरं कडवं पुन्हा एकदा. जसे खाणारे लाचार असतात तसे देणारेही लाचार असतात. जसे खाणारे लाचार असतात तसे देणारेही लाचार असतात आणि खाऊ गल्ली पोचण्यामागे मोठे व्यावहारिक विचार असतात. खाऊ गल्ली पोचण्यामागे मोठे व्यावहारिक विचार असतात. मोठे व्यावहारिक विचार असतात. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं खाऊ. आजची वात्रटिका आहे जेल आणि सेल. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 2 जून 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. राजकीय मंडळी अनेक गुन्ह्यामध्ये जेलवारी करू लागलेले आहेत. त्यांच्या संगतीचा परिणाम आत असलेल्या गुन्हेगारावरती होत आहे. त्याचबरोबर इतर अनेक समस्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत. यावरती उपाय सांगणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जेल आणि सेल. तुम्हाला तरी वाटते का सगळेच गुन्हेगार बिघडले पाहिजेत? तुम्हाला तरी वाटते का सगळेच गुन्हेगार बिघडले पाहिजे? त्यासाठी राजकीय गुन्हेगारांसाठी स्वतंत्र जेल उघडले पाहिजे. त्यामुळेच राजकीय गुन्हेगारांसाठी स्वतंत्र जेल उघडले पाहिजे. म्हणजे त्यांच्या संगतीचा परिणाम इतर गुन्हेगारावरती होणार नाही. तेव्हा पहिलं कडवं पुन्हा एकदा. तुम्हाला तरी वाटते का सगळेच गुन्हेगार बिघडले पाहिजेत? तुम्हाला तरी वाटते का सगळेच गुन्हेगार बिघडले पाहिजेत? त्यासाठी राजकीय गुन्हेगारांचे स्वतंत्र जेल उघडले पाहिजे. त्यासाठी राजकीय गुन्हेगारांचे स्वतंत्र जेल उघडले पाहिजेत. पण ही मागणी अपुरी आहे हे सांगणार सदर वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. एवढीच मागणी उपयोगाची नाही. एवढीच मागणी उपयोगाची नाही. फक्त स्वतंत्र जेल पाहिजे. एवढीच मागणी उपयोगाची नाही. फक्त स्वतंत्र जेल पाहिजेत. कुणी काय काय खाल्ले त्यासाठी स्वतंत्र सेल पाहिजे. कुणी काय काय खाल्ले त्यासाठी स्वतंत्र सेल पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र सेल पाहिजे. सेल म्हणजे विभाग. दवाखान्यात असतात तसे वॉर्ड. म्हणजे यानं रीतीमध्ये भ्रष्टाचार केला, धरणाच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला, कुणी सिमेंट खाल्लं, कुणी टॉयलेटमध्ये घोटाळा केला, अशा प्रकारचे सेल पाहिजेत अशी मागणी करणारं हे शेवटचं कडवं. एवढीच मागणी उपयोगाची नाही. स्वतंत्र जेल पाहिजे. एवढीच मागणी उपयोगाची नाही. स्वतंत्र जेल पाहिजे. कुणी काय काय खाल्ले यासाठी स्वतंत्र सेल पाहिजेत. कुणी काय काय खाल्ले यासाठी स्वतंत्र सेल पाहिजेत. यासाठी स्वतंत्र सेल पाहिजेत. सदर वात्रटिकेचं नाव होतं जेल आणि सेल. आजची वात्रटिका आहे जोकर. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 28 जून 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सेना बंडखोर गुवाहाटीच्या एका हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि त्या ठिकाणाहून एक प्रचंड असा व्हायरल होणारा व्हिडिओ प्रसिद्ध झाला. तो आपण सगळ्यांनी ऐकलेला असेल. याच प्रसंगावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जोकर. कुणाच्या अवतीभोवती डोंगर आणि झाडी आहे. काय डोंगर, काय झाडी, काय हटील. कुणाच्या अवतीभोवती डोंगर आणि झाडी आहे. कुणाच्या अवतीभोवती नोटीस घेऊन ईडी आहे. कुणाच्या अवतीभोवती नोटीस घेऊन ईडी आहे. पुन्हा एकदा पहिलं कडं. कुणाच्या अवतीभोवती डोंगर आणि झाडी आहे. कुणाच्या अवतीभोवती डोंगर आणि झाडी आहे. कुणाच्या अवतीभोवती नोटीस घेऊन ईडी आहे. कुणाच्या अवतीभोवती नोटीस घेऊन ईडी आहे. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. हा नशिबाचा भाग आहे. हा नशिबाचा भाग आहे असे कुणी कोणाला वाटेल.
हा नशिबाचा भाग आहे असे कुणाकुणाला वाटेल, नशिबाचे स्टार बदलेल 5 स्टार हॉटेल, नशिबाचे स्टार बदलेल 5 स्टार हॉटेल. पुन्हा एकदा दुसरं कडू. हा नशिबाचा भाग आहे असे कुणाकुणाला वाटेल. हा नशिबाचा भाग आहे असे कुणाकुणाला वाटेल आणि नशिबाचे स्टार बदलेल एखादे 5 स्टार हॉटेल, नशिबाचे स्टार बदलेल एखादे 5 स्टार हॉटेल. आणि सदरली वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कडवं. अचानक काही नाही, अचानक काही नाही, सगळे पूर्वलिखित आहे. कोणतंही बंड अचानक होत नसतं. कोणतीही व्हायरल होणारी एखादी गोष्ट अचानक होत नसते, तिचं पूर्व नियोजन असतं. याची आठवण करून देणार हे शेवटचं तिसरं कडवं. अचानक काहीच नाही, सगळे पूर्व लिखित आहे. अचानक काहीच नाही, सगळे पूर्व लिखित आहे. हुकुमाचे पत्ते हाती ठेवून जो तो जोकर फिकीत आहे. हुकुमाचे पत्ते हाती ठेवून जो तो जोकर फिकीत आहे. जो तो जोकर फिकीत आहे. पुन्हा एकदा शेवटचं कडवं. अचानक काहीच नाही, सगळे कसे पूर्व लिखित आहे. अचानक काहीच नाही, सगळे कसे पूर्व लिखित आहे. आणि हुकुमाचे पत्ते हाती ठेवून जो तो जोकर फिकीत आहे. हुकुमाचे पत्ते हाती ठेवून जो तो जोकर फिकीत आहे. जो तो जोकर फिकीत आहे. सदरली वात्रटिकेचं नाव होतं जोकर. आजची वात्रटिका आहे तोल मोल के बोल. सदरली वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 9 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी कार्यभार स्वीकारला आणि त्यांच्यावरती सेनेने टीका सुरू केली. रिक्षावाला मुख्यमंत्री अशाच प्रकारची गोष्ट मागे एकदा घडली होती, जेव्हा नरेंद्र मोदी यांना चायवाला पंतप्रधान म्हणून चिडवलं गेलं, अर्थात ते काँग्रेसकडून. आणि त्याचा परिणाम काय झाला, त्याचा विपरीत परिणाम झालेला, काँग्रेसला फटका बसला हे आपल्या लक्षात येईल. मग चायवाला आणि रिक्षावाला, चायवाला पंतप्रधान आणि रिक्षावाला मुख्यमंत्री अशी टीका त्यांच्यावर जर होत राहिली तर काय होईल, काय होऊ नये. म्हणजे कौतुक आहे, कोणतंही काम शेवटी हलकं नसतं. मग विरोधक त्याची टवाळकी का करतात हे कोडं सोडवण्याचा आणि त्यावरती उपाय सांगण्याचा प्रयत्न करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे तोल मोल के बोल. कौतुक करतात की टवाळकी, कौतुक करतात की टवाळकी हे संशोधनाचे विषय झाले आहेत. कौतुक करतात की टवाळकी हे संशोधनाचे विषय झाले आहेत. जसे चायवाले पंतप्रधान तसे मुख्यमंत्रीही रिक्षावाले झाले आहेत. जसे चायवाले पंतप्रधान तसे मुख्यमंत्रीही रिक्षावाले झाले आहेत. मुख्यमंत्रीही रिक्षावाले झाले आहेत. पुन्हा एकदा पहिलं करू. ते कौतुक करतात की टवाळी हे संशोधनाचे विषय झाले आहेत. ते कौतुक करतात की टवाळकी हे संशोधनाचे विषय झाले आहेत. जसे चायवाले पंतप्रधान तसे मुख्यमंत्रीही रिक्षावाले झाले आहेत. जसे चायवाले पंतप्रधान तसे मुख्यमंत्रीही रिक्षावाले झाले आहेत. मुख्यमंत्रीही रिक्षावाले झाले आहेत. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. टपरीवाला आणि भाजीवाला. सेना बंडखोरांना उद्देशून सेनेनं केलेलं हे विधान. टपरीवाला आणि भाजीवाला अशी सरळ सरळ खिल्ली आहे. टपरीवाला आणि भाजीवाला अशी सरळ सरळ खिल्ली आहे. टिंगल झालेल्यांच्या ताब्यात आज मुंबई आणि दिल्ली आहे. टिंगल झालेल्यांच्या ताब्यात आज मुंबई आणि दिल्ली. जरा डोळे उघडून हे बघितलं, दिल्लीकडे आणि मुंबईकडे बघितलं तर सत्ता कुणाच्या ताब्यात आहे, ज्यांची विरोधकांकडून खिल्ली झाली, ज्यांची टिंगल टवाळी झाली. तेव्हा दुसरं कडू पुन्हा एकदा. टपरीवाला आणि भाजीवाला. जसं चायवाला रिक्षावाला तसं टपरीवाला आणि भाजीवाला अशी सरळ सरळ खिल्ली आहे. टपरीवाला आणि भाजीवाला अशी सरळ सरळ खिल्ली आहे. टिंगल झालेल्यांच्या ताब्यात आज मुंबई बरोबर दिल्ली आहे. टिंगल झालेल्यांच्या ताब्यात आज मुंबई बरोबर दिल्ली आहे. आज मुंबई बरोबर दिल्ली आहे. आणि सदरली वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडू.
हात दाखवून अवलक्षण झाले ही काँग्रेसची अवस्था. हात दाखवून अवलक्षण झाले याचाच आज पश्चाताप वाटतो आहे. हात दाखवून अवलक्षण झाले याचाच आज पश्चाताप वाटतो आहे. तरीही ताणलेल्या धनुष्यातून रोज नवा बाण सुटतो आहे. तरीही ताणलेल्या धनुष्यातून रोज नवा बाण सुटतो आहे. रोज नवा बाण सुटतो आहे. तोलून मापून मोजून तोलून बोललं पाहिजे. प्रत्येक शब्द जबाबदारीपूर्वक आणि 10दा विचार करून बोलला गेला पाहिजे. नाहीतर त्याचा राजकीय फटका बसतो हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. हेच सांगणार वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. हात दाखवून अवलक्षण झाले याचाच आज पश्चाताप वाटतो आहे. हात दाखवून अवलक्षण झाले याचाच आज पश्चाताप वाटतो आहे. तरीही ताणलेल्या धनुष्यातून रोज नवा बाण सुटतो आहे. तरीही ताणलेल्या धनुष्यातून रोज नवा बाण सुटतो आहे. रोज नवा बाण सुटतो आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं तोल मोल के बोल. आजची वात्रटिका आहे दे धक्का. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 39 आमदारांनी बंड पुकारलं आणि राज्यामध्ये सत्तांतर घडून आणलं. या सत्तांतरानंतर लोकांना ज्या काही अपेक्षा होत्या त्या सगळ्या अपेक्षांना धक्क्यावरती धक्का बसला आणि महाराष्ट्रात शिंदेशाही आली. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आणि याच धक्क्यावरती याच सुखद तेवढ्याच भयानक अशा धक्क्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे दे धक्का. संपूर्ण महाराष्ट्राला हा तर दे धक्का आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हा तर दे धक्का आहे. शिंदे झाले मुख्यमंत्री हा हुकुमाचा एक्का आहे. शिंदे झाले मुख्यमंत्री हा हुकुमाचा एक्का आहे. शब्दावरती लक्ष द्या. पुन्हा एकदा पहिलं. संपूर्ण महाराष्ट्राला हा तर दे धक्का आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हा तर दे धक्का आहे. शिंदे झाले मुख्यमंत्री हा हुकुमाचा एक्का आहे. शिंदे झाले मुख्यमंत्री हा हुकुमाचा एक्का आहे. याही पेक्षा मोठा धक्का सदळ वात्रटिकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात. ऐन वेळी नको नको म्हणीत. ऐन वेळी नको नको म्हणीत पुन्हा येईन म्हणणारेही आले. ऐन वेळी नको नको म्हणीत पुन्हा येईन म्हणणारेही आले. धक्क्यावर धक्के बसून सगळे आश्चर्यचकित झाले. धक्क्यावर धक्के बसून सगळे आश्चर्यचकित झाले. ऐन वेळी नको नको म्हणीत पुन्हा येईन म्हणणारेही आले आणि धक्क्यावर धक्के बसून सगळे आश्चर्यचकित झाले. आणि धक्क्यावर धक्के बसून सगळे आश्चर्यचकित झाले. सदर वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. प्रतिक्रियांचे म्हणाल तर सगळी उलटी सुलटी आहे. लोकांची प्रतिक्रिया. प्रतिक्रियांचे म्हणाल तर प्रतिक्रिया सगळी उलटी सुलटी आहे. पॅनल आणि चॅनलवाले यांची सुद्धा टांगा पलटी आहे. पॅनलवाले आणि चॅनलवाले यांची सुद्धा टांगा पलटी आहे. समस्त पत्रकार बंधू, समस्त पॅनलवाले, समस्त टेलिव्हिजन चॅनल, समस्त संपादक आणि समस्त फेसबुक आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक विद्यार्थी यांच्या सगळ्या अंदाजाला हा दे धक्का होता. यावरती भाष्य करणार सदळ वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडं. प्रतिक्रियाचे म्हणाल तर सगळी उलटी सुलटी आहे. प्रतिक्रियाचे म्हणाल तर सगळी उलटी सुलटी आहे. पॅनलवाले आणि चॅनलवाले यांची सुद्धा टांगा पलटी आहे. पॅनलवाले आणि चॅनलवाले यांची सुद्धा टांगा पलटी आहे. यांची सुद्धा टांगा पलटी आहे. सदरी वात्रटिकेचं नाव होतं दे धक्का. आजची वात्रटिका आहे पंढरीतला संवाद. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 15 जुलै 2016 रोजी अर्थात आषाढी एकादशी दिवशी प्रसिद्ध झालेली आहे. हा संवाद आहे विठ्ठल आणि रुखमाई यांच्यातला. महाराष्ट्रातलं एकूणच राजकीय चित्र बघितलं आणि जेव्हा जेव्हा आघाड्यांचं सरकार, युत्यांचं सरकार सुरू झालं तेव्हा दोन्ही घटक पक्षामध्ये म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये आषाढी कार्तिकीची पूजा वाटून घेण्यात आली. पण वेळोवेळी असं घडतच नाही. जरी नियमित असं नसलं घडत तरी कधीतरी असं घडतं. आणि मग विठ्ठल आणि रुक्माई यांना हे राजकीय
विभाजीकरण हे वाटून वाटून घेणं, सत्तेची विभागणी कशी वाटते यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पंढरीतला संवाद. मला तर बाई तेव्हाच खूप मज्जा वाटली होती. रुक्माई म्हणते विठ्ठलाला, मला तर बाई तेव्हाच खूप मज्जा वाटली होती. आषाढी आणि कार्तिकी त्यांनी वाटून वाटून घेतली होती. आषाढी आणि कार्तिकी त्यांनी वाटून वाटून घेतली होती. रुक्माई विठ्ठलाला सांगते, काय सांगते, काय म्हणते पुन्हा एकदा. मला तर बाई तेव्हा खूपच मज्जा वाटली होती. मला तर बाई तेव्हा खूपच मज्जा वाटली होती. आषाढी आणि कार्तिकी त्यांनी जेव्हा वाटून वाटून घेतली होती. आषाढी आणि कार्तिकी त्यांनी जेव्हा वाटून वाटून घेतली होती. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. ज्यांना आले आजचे दिन त्यांचीच आता मजा आहे. वात्रटिकेचं दुसरं कडवं. ज्यांना आले आजचे दिन त्यांचीच आता मजा आहे. आता तर एकाच हाती आपली महापूजा आहे. आता तर एकाच हाती आपली महापूजा आहे. 2016चं महाराष्ट्रामध्ये राज्य कुणाचं होतं ते आठवा, म्हणजे हे कडवं आपल्याला पुन्हा लक्षात येईल. तेव्हा रुक्माई विठ्ठलाला म्हणते, ज्यांना आले आजचे दिन त्यांची आता मजा आहे. ज्यांना आले आजचे दिन त्यांची आता मजा आहे. आता तर एकाच हाती आपली महापूजा आहे. आता तर एकाच हाती आपली महापूजा आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर विठ्ठल रुक्माईला सांगतोय, रुक्माईला उत्तर देतोय, रुक्माईशी संवाद साधतोय. तेव्हा वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. रुख रुख नको माई, रुख रुख नको माई हे 28 युगांचे नाते आहे. रुख रुख नको माई हे 28 युगांचे नाते आहे. इथली प्रत्येक माऊली तुला आणि मलाच गाते आहे. इथली प्रत्येक माऊली तुला आणि मलाच गाते आहे. तुलाच आणि मलाच गाते आहे. पुन्हा एकदा शेवटचं कडू. रुख रुख नको माई, रुख रुख नको माई हे 28 युगांचे नाते आहे. रुख रुख नको माई हे 28 युगांचे नाते आहे. आणि इथली प्रत्येक माऊली तुला आणि मलाच गाते आहे. इथली प्रत्येक माऊली तुला आणि मलाच गाते आहे. तुला आणि मलाच गाते आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पंढरीतला संवाद. आजची वात्रटिका आहे पाऊस कोंडी. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 8 जुलै 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. वाहतूक कोंडी वगैरे सारखे शब्द आपण ऐकतो, पण पाऊस सुद्धा आपली अर्थात माणसांची कशी कोंडी करतो याचं वर्णन करणारी, त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पाऊस कोंडी. कुठे महापूर, कुठे पूर, कुठे पूर, कुठे महापूर, कुठे पावसाचा धूर आहे. कुठे पूर, कुठे महापूर, कुठे पावसाचा धूर आहे. कुठे केवळ हजेरी, कुठे नुसती भुरभुर आहे. कुठे केवळ हजेरी, कुठे नुसती भुरभुर आहे. पुन्हा एकदा पहिलं कडू. कुठे पूर, कुठे महापूर, कुठे पावसाचा धूर आहे. कुठे पूर, कुठे महापूर, कुठे पावसाचा धूर आहे. कुठे केवळ हजेरी तर कुठे नुसती भुरभुर आहे. कुठे केवळ हजेरी तर कुठे केवळ नुसती भुरभुर आहे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. कसोटी, वन डे, T20 क्रिकेटची रूप पाऊसही दाखवतो. कसोटी, वन डे, T20 अशी पावसाची हॅट्रिक आहे. कसोटी, वन डे, T20 अशी पावसाची हॅट्रिक आहे. कुठे चिबळलेलं रान, कुठे करपलेलं पीक आहे. कुठे चिबळलेले रान, कुठे करपलेले पीक आहे. पुन्हा एकदा दुसरं कडो. कसोटी, वन डे, T20 कसोटी, वन डे, T20 अशी पावसाची हॅट्रिक आहे. कुठे चिबळलेले रान, कुठे मात्र करपलेले पीक आहे. कुठे चिबळलेले रान, कुठे मात्र करपलेले पीक आहे. कुठे करपलेले पीक आहे. सदर वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. असून अडचण नसून खोळंबा, असून अडचण नसून खोळंबा पाऊस आशेवर पाणी फिरवतो आहे. असून अडचण नसून खोळंबा पाऊस आशेवर पाणी फिरवतो आहे. ढग अडवून, ढग मिरवून पाऊस माणसांची जिरवतो आहे. ढग अडवून, ढग मिरवून पाऊस माणसांची जिरवतो आहे. पाऊस माणसांची जिरवतो आहे. पुन्हा एकदा सदर वात्रटिकेचं तिसरं कडवं. असून अडचण नसून खोळंबा,
असून अडचण नसून खोळंबा पाऊस आशेवर पाणी फिरवतो आहे. ढग अडवून ढग मिरवून पाऊस माणसांची जिरवतो आहे. ढग अडवून ढग मिरवून पाऊस माणसांची जिरवतो आहे. पाऊस माणसांची जिरवतो आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पाऊस. आजची वात्रटिका आहे पावसाचा ठेंगा. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 7 जुलै 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे पावसाचा ठेंगा. नक्षत्रांच्या अदलाबदलीचे पावसाला काहीच वाटत नाही. नक्षत्राप्रमाणे पाऊस पडतो असा एक लोकसमज आपल्याकडे आहे. याची आठवण करून देणार पहिलं नक्षत्रांच्या अदलाबदलीचे पावसाला काहीच वाटत नाही. नक्षत्रांच्या अदलाबदलीचे पावसाला काहीच वाटत नाही आणि नक्षत्रांची जोड फुटली तरी ढगांना पाझर फुटत नाही. नक्षत्रांची जोड फुटली तरी ढगांना पाझर फुटत नाही. जोड नक्षत्र आलं की पाऊस पडतो हा समज सुद्धा आजकाल पाऊस खोटा ठरवतो आहे. तेव्हा वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. नक्षत्रांच्या अदलाबदलीचे पावसाला काहीच वाटत नाही. नक्षत्रांच्या अदलाबदलीचे पावसाला काहीच वाटत नाही आणि नक्षत्रांची जोड फुटली तरी ढगांना पाझर फुटत नाही. नक्षत्रांची जोड फुटली तरी ढगांना पाझर फुटत नाही. ढगांना पाझर फुटत नाही. आणि वेधशाळा आणि मोबाईल ऍपचं पाऊस काय करतो यावरती भाष्य करणार सदरील वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. मोबाईल ऍपला सुद्धा पाऊस इंगा दाखवतो आहे. मोबाईल ऍपला सुद्धा पाऊस इंगा दाखवतो आहे आणि सतत अपडेट होऊन सुद्धा पाऊस ठेंगा दाखवतो आहे. सतत अपडेट होऊन सुद्धा पाऊस ठेंगा दाखवतो आहे. पाऊस ठेंगा दाखवतो आहे. काही वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं पाऊस खोटं ठरू शकतो. पण इथं आजकालचे हवामानाचे मोबाईल ऍप सतत अपडेट होतात तरीही त्यांना पाऊस चकवतो फसवतो हे सांगणार वात्रटिकेचं शेवटचं कडवं पुन्हा एकदा. मोबाईल ऍपला सुद्धा पाऊस इंगा दाखवतो आहे. मोबाईल ऍपला सुद्धा पाऊस इंगा दाखवतो आहे आणि सतत अपडेट होऊन सुद्धा पाऊस ठेंगा दाखवतो आहे. सतत अपडेट होऊन सुद्धा पाऊस ठेंगा दाखवतो आहे. पाऊस ठेंगा दाखवतो आहे. आणि मग पावसाच्या अंदाजाविषयी अनेक वर्षी लिहून ठेवलेल्या पावसाचे अंदाज सांगणारे आणि ढगात गोळ्या मारणाऱ्यांचे काय हाल पाऊस करतो हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि विश्वास कशावरती ठेवावा हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. म्हणूनच की काय पाऊस आपल्याला ठेंगा दाखवतो. म्हणून आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पावसाचा. आजची वात्रटिका आहे पाहुणचार. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 8 जुलै 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. मंत्रिमंडळ स्थापन करताना किंवा त्याचा विस्तार करताना जर घटक पक्ष असतील आणि नवीन आलेले कोणी फुटीर असतील तर त्यांना प्राधान्य दिलं जातं हे सांगणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पाहुणचार. मंत्रिमंडळाच्या विस्तारात समतोलाचा विचार केला जातो. मंत्रिमंडळाच्या विस्तारात समतोलाचा विचार केला जातो आणि पक्षात आलेल्या पाहुण्यांचा प्रथम पाहुणचार केला जातो. पक्षात आलेल्या पाहुण्यांचा प्रथम पाहुणचार केला जातो. पुन्हा एकदा पहिलं कडवं. मंत्रिमंडळाच्या विस्तारात समतोलाचा विचार केला जातो. मंत्रिमंडळाच्या विस्तारात समतोलाचा विचार केला जातो आणि पक्षात आलेल्या पाहुण्यांचा प्रथम पाहुणचार केला जातो. पक्षात आलेल्या पाहुण्यांचा प्रथम पाहुणचार केला जातो. सदरील वात्रटिकेचं दुसरं आणि शेवटचं कडवं. पाहुण्यांच्या पाहुणचारात निष्ठावंत ताटकळत राहतात. पाहुण्यांच्या पाहुणचारात निष्ठावंत ताटकळत राहतात आणि सगळी आग होऊन आतल्या आत जळत राहतात. सगळी आग होऊन आतल्या आत जळत राहतात. आतल्या आत जळत राहतात. पाहुण्यांचा पाहुणचार होतो आणि निष्ठावंतांना ताटकळत राहावं राहतं. त्यांच्या मनामध्ये जी निराशा दाटते त्याचं वर्णन करणारं वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. पाहुण्यांच्या पाहुणचारात निष्ठावंत ताटकळत राहतात. पाहुण्यांच्या पाहुणचारात निष्ठावंत ताटकळत राहतात आणि सगळी आग होऊन आतल्या आत जळत राहतात. सगळी आग होऊन आतल्या आत जळत राहतात. आतल्या आत जळत राहतात. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पाहुणचार. आजची वात्रटिका आहे पिंपळाचे रडगाणे.
सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 28 जून 2018 रोजी अर्थात वटपौर्णिमेच्या दिवशी लिहिली गेली आहे। बायका हाच नवरा 7 जन्मी मिळू दे अशा प्रकारची प्रार्थना करीत वडाला फेऱ्या घालतात। यावेळी शेजारीच असलेल्या पिंपळाला काही वाटत असेल का आणि वडामध्ये आणि पिंपळामध्ये काही संवाद होत असेल का, हा संवाद या वात्रटिकेतून आपल्या समोर येतो आहे। तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पिंपळाचे रडगाणे। पिंपळ म्हणाला वडाला तुझी साल मला लावू नको, पिंपळ म्हणाला वडाला तुझी साल मला लावू नको आणि बायकांच्या श्रद्धेवरती उगीच संशय घेऊ नको, बायकांच्या श्रद्धेवरती उगीच संशय घेऊ नको। पिंपळ म्हणाला वडाला उगीच तुझी साल मला लावू नको, पिंपळ म्हणाला वडाला उगीच तुझी साल मला लावू नको आणि बायकांच्या श्रद्धेवरती उगीच संशय घेऊ नको, आणि बायकांच्या श्रद्धेवरती उगीच संशय घेऊ नको, उगीच संशय घेऊ नको। का हे पिंपळाचं रडगाणं नेमकं कोणतं आहे हे सांगणार वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडू। तुला श्रद्धेने ज्याने ओवसतात, तुला श्रद्धेने ज्याने ओवसतात तो तरी पतंगाचा मांजा आहे, तुला श्रद्धेने ज्याने ओवसतात तो तरी पतंगाचा मांजा आहे। आम्हाला विचारतो कोण आमच्या बोकांडी तर मुंजे, आम्हाला विचारतो कोण आमच्या बोकांडी तर मुंजे आहे, आमच्या बोकांडी तर मुंजे आहे। शेवटचं कडवं पुन्हा एकदा। तुला श्रद्धेने ज्याने ओवसतात तो तरी पतंगाचा मांजा आहे, तुला श्रद्धेने ज्याने ओवसतात तो तरी पतंगाचा मांजा आहे। आम्हाला विचारतो कोण, आम्हाला विचारतो कोण आमच्या बोकांडी तर मुंजा आहे, आमच्या बोकांडी तर मुंजा आहे, आमच्या बोकांडी तर मुंजा आहे। पिंपळाखाली मुंजा असतो हे लोकसंचित ध्यानात घेतलं तर या वात्रटिकेचा आनंद अधिक घेता येईल। सदरील वात्रटिकेचं नाव होतं पिंपळाचे रडगाणे। आजची वात्रटिका आहे प्रयत्नवाद। सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 27 जून 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। तेव्हा आजची वात्रटिका आहे प्रयत्नवाद। सुसंस्काराच्या माध्यमातून दैववाद पोचला जातो आहे, सुसंस्कारांच्या माध्यमातून दैववाद पोचला जातो आहे। काही कविता आणि धड्यांमधून दैववाद घुसला जातो आहे, काही कविता आणि धड्यांमधून दैववाद घुसला जातो आहे। शालेय पाठ्यक्रमामधील काही कविता आणि धडे पाहिले तर त्यातून नकळत का होईना दैववाद पोचला जाण्याचा कार्यक्रम सुरू आहे हे जाणीवपूर्वक आपल्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे। आणि मग हे जाणीवपूर्वक होतं अजाणतानापणे होतं हा संशोधनाचा विषय तुमच्यावरती सोडून सदरील वात्रटिकेचं पहिलं कडू। वात्रटिकेचं नाव प्रयत्नवाद। सुसंस्कारांच्या माध्यमातून दैववाद पोचला जातो आहे आणि काही धड्या आणि कवितांमधून दैववाद घुसला जातो आहे, काही कविता आणि धड्यांमधून दैववाद घुसला जातो आहे। वात्रटिकेचं दुसरं कडू। काही प्रार्थना संस्कार गीतेही दैववादाचे सुवाहक आहेत, काही प्रार्थना आणि काही संस्कार गीतेही दैववादाचे सुवाहक आहेत। जरा डोक्यानं विचार करा जरी हे विचार दाहक आहेत, जरा डोक्यानं विचार करा जरी हे विचार दाहक आहेत। पुन्हा एकदा अत्यंत काळजीपूर्वक वाचावं आणि ऐकावं असं हे वात्रटिकेचं दुसरं कडू। काही प्रार्थना आणि संस्कार गीतही, काही प्रार्थना आणि संस्कार गीतही दैववादाचे सुवाहक आहेत, काही प्रार्थना आणि संस्कार गीतही दैववादाचे सुवाहक आहेत। जरा डोक्यानं विचार करा जरी हे विचार दाहक आहेत, जरा डोक्यानं विचार करा जरी हे विचार दाहक आहेत, जरी हे विचार दाहक आहेत। वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडू। दैववाद नको प्रयत्नवाद रुजला पाहिजे, कारण शाळांचं ज्या खोल्या असतात त्यामध्ये देशाचं भवितव्य अवलंबून असतं आणि शाळांच्या खोल्यामधून देशाचं भवितव्य घडत असतं। हे जर मान्य असेल तर हे शेवटचं तिसरं कडवं जाणीवपूर्वक ऐकलं पाहिजे आणि विचारामध्ये घेतलं पाहिजे। दैववाद नको प्रयत्नवाद रुजला पाहिजे, दैववाद नको प्रयत्नवाद रुजला पाहिजे आणि मानवतेच्या विचारांसोबत देशही भजला पुजला पाहिजे, मानवतेच्या विचारांसोबत देशही भजला पुजला पाहिजे, भजला पुजला पाहिजे। तेव्हा शेवटचं कडवं पुन्हा एकदा। दैववाद नको प्रयत्नवाद रुजला पाहिजे,
दैववाद नको, प्रयत्नवाद रुजला पाहिजे आणि मानवतेच्या विचारांसोबत देशभावही भजला पुजला पाहिजे. मानवतेच्या विचारांसोबत देशभावही भजला आणि पुजला पाहिजे. भजला आणि पुजला पाहिजे. सदरील वात्रटिकेचं नाव होतं प्रयत्नवाद. आजची वात्रटिका आहे फ्री स्टाईल. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 10 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. कार्यकर्ता जाईल तिकडे नेता कधी जात नसतो. मात्र नेता एखाद्या पक्षामध्ये गेला की आपोआप त्याच्यावरती या कार्यकर्त्यांना फ्री नेलं जातं. अर्थात कार्यकर्त्यांना नेत्यामागं दुसऱ्या पक्षात जावं लागतं. यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे फ्री स्टाईल. कोणत्याही नेत्याला नसले तरी कार्यकर्त्यांना मात्र बंधन असते. कोणत्याही नेत्याला नसले तरी कार्यकर्त्यांना मात्र बंधन असते. नेत्याबरोबर कार्यकर्त्यांची फौज फाटाफुटीत अंधन असते. नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांची फौज फाटाफुटीत अंधन असते. फाटाफुटीत अंधन असते अर्थात फ्री मिळते. तेव्हा पहिलं कडवं पुन्हा एक. कोणत्याही नेत्याला नसते पण कार्यकर्त्यांना मात्र बंधन असते. कोणत्याही नेत्याला नसले तरी कार्यकर्त्यांना मात्र बंधन असते आणि नेत्यामागे कार्यकर्त्यांची फौज आणि नेत्यांमागे कार्यकर्त्यांची फौज फाटाफुटीत अंधन असते. नेत्यांमागे कार्यकर्त्यांची फौज फाटाफुटीत अंधन असते. फाटाफुटीत अंधन असते. ही फ्री स्टाईल म्हणजे फुकटची पद्धत. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. नेत्यांनी जी ओढली त्याचीच कार्यकर्त्याकडून रिओढली जाते. नेत्यांनी जी ओढली त्याचीच कार्यकर्त्यांकडून रिओढली जाते आणि नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांची फौज नेहमीच तर फ्री ओढली जाते. नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची फौज नेहमीच तर फ्री ओढली जाते. नेहमीच तर फ्री ओढली जाते. वात्रटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा. नेत्यांकडून जी ओढली जाते त्याचीच तर कार्यकर्त्यांकडून रिओढली जाते. नेत्यांकडून जी ओढली जाते त्याचीच तर कार्यकर्त्यांकडून रिओढली जाते आणि नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची फौज नेहमीच तर फ्री ओढली जाते. नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची फौज नेहमीच तर फ्री ओढली जाते. नेहमीच तर फ्री ओढली जाते. म्हणूनच ही पद्धत बघून आजच्या वात्रटिकेचं शीर्षक होतं फ्री स्टाईल. आजची वात्रटिका आहे बदलता तोंडावळा. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 9 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. पक्ष बदलले की सगळ्यांची भूमिका बदलू लागते. काल ज्या पक्षात होतो त्याची भूमिका किती अतिरेकीपणाने मांडत होतो, किती निष्ठापूर्वक मांडत होतो हे विसरावं लागतं आणि नव्या पक्षाची भूमिका मांडावी लागते. म्हणजे नुसतं केवळ तोंडच बदलत नाही तर तोंडावळा सुद्धा बदलावा लागतो. हेच सांगणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बदलता तोंडावळा. झेंडे आणि गोंडे बदलले की झेंडे आणि गोंडे बदलले की त्यांची तोंडे बदलू लागतात. झेंडे आणि गोंडे बदलले की त्यांचे तोंडे बदलू लागतात. जसे जुने जाणते बदलतात तसे तरणे बांडे बदलू लागतात. जसे जुने जाणते बदलतात तसे तरणे बांडे बदलू लागतात. तसे तरणे बांडे बदलू लागतात. पुन्हा एकदा पहिलं कडवं. झेंडे आणि गोंडे बदलले की त्यांचे तोंडे बदलू लागतात. झेंडे आणि गोंडे बदलले की त्यांचे तोंडे बदलू लागतात. जसे जुने जाणते बदलतात तसे तरणे बांडे बदलू लागतात. जसे जुने जाणते बदलतात तसे तरणे बांडे बदलू लागतात. तसे तरणे बांडे बदलू लागतात. हे का होतं हे उलगडून दाखवणार वात्रटिकेचं दुसरं कडवं. बदल हा तर निसर्गाबरोबर राजकारणाचाही नियम आहे. बदल हा तर निसर्गाबरोबर राजकारणाचाही नियम आहे. पण सत्ता आणि मत्ता यांची लालसा मात्र कायम आहे. पण सत्ता आणि मत्ता यांची लालसा मात्र कायम आहे. पण सत्ता आणि मत्ता यांची लालसा मात्र कायम आहे. पुन्हा एकदा शेवटचं कडवं. बदल हा तर निसर्गाबरोबर राजकारणाचाही नियम आहे. बदल हा तर निसर्गाबरोबर राजकारणाचाही नियम आहे. पण सत्ता आणि मत्ता यांची लालसा मात्र कायम आहे. पण सत्ता आणि मत्ता यांची लालसा मात्र कायम आहे. लालसा मात्र
कायम आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं बदलता तोंडावळा. आजची वात्रटिका आहे मंगल वार्ता. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 30 जून 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. निवडणुकांच्या चाहुली लागल्या की जे काही राजकीय पक्षांमध्ये होतं त्यावरती भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मंगल वार्ता. बैठका झाल्या सुपारी फुटली. बैठका झाल्या सुपारी फुटली, कुठे कुठे साखर पुडा आहे. बैठका झाल्या सुपारी फुटली, कुठे कुठे साखर पुडा आहे. जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे. जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे. बैठका झाल्या सुपारी फुटली, कुठे कुठे साखर पुडा आहे. जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे. जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडू. कुठे टिळा कुंकू, कुठे टिळा कुंकू, कुठे कुंकुवात टिळा आहे. कुठे टिळा कुंकू, कुठे कुंकुवात टिळा आहे. विधानसभेच्या मुहूर्ताआधीच हनीमूनचा सोहळा आहे. विधानसभेच्या मुहूर्ताआधीच हनीमूनचा सोहळा आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. बैठका झाल्या सुपारी फुटली, कुठे कुठे साखर पुडा आहे. बैठका झाल्या सुपारी फुटली, कुठे कुठे साखर पुडा आहे. जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे. जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. कुठे टिळ्यात कुंकू, कुठे कुंकुवात टिळा आहे. कुठे टिळ्यात कुंकू, कुठे कुंकुवात टिळा आहे. आणि विधानसभेच्या मुहूर्ताआधीच हनीमूनचा सोहळा आहे. विधानसभेच्या मुहूर्ताआधीच हनीमूनचा सोहळा आहे. हनीमूनचा सोहळा आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मंगल वार्ता. डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो. तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल. तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे मतदार आहे साक्षीला. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 29 जून 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. बिचाऱ्या मतदार राजाच्या साक्षीनं लोकशाहीचे जे काही हाल होतात त्यावर भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मतदार आहे साक्षीला. कुणाला लोकशाही वाचवायची आहे. कुणाला लोकशाही वाचवायची आहे. कुणाला लोकशाही नाचवायची आहे. कुणाला लोकशाही नाचवायची आहे. पुढच्या ओळी. लोकशाही गिळंकत करून, लोकशाही गिळंकत करून कुणाला लोकशाही रिचवायची आहे. लोकशाही गिळंकृत करून कुणाला लोकशाही रिचवायची आहे. कुणाला लोकशाही रिचवायची आहे. वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. कुणाला लोकशाही वाचवायची आहे. कुणाला लोकशाही नाचवायची आहे. कुणाला लोकशाही वाचवायची आहे. कुणाला लोकशाही नाचवायची आहे. लोकशाही गिळंकृत करून कुणाला लोकशाही रिचवायची आहे. लोकशाही गिळंकृत करून कुणाला लोकशाही रिचवायची आहे. कुणाला लोकशाही रिचवायची आहे. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. लोकशाहीच्या बाबतीमध्ये, लोकशाहीच्या बाबतीमध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा पक्ष आहे. लोकशाहीच्या बाबतीमध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा पक्ष आहे. आणि बिचाऱ्या मतदार राजाची आणि
बिचाऱ्या हतबल मतदार राजाची या सगळ्या तमाशाला साक्ष आहे. बिचाऱ्या हतबल मतदार राजाची या सगळ्या तमाशाला साक्ष आहे. या सगळ्या तमाशाला साक्ष आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा. कुणाला लोकशाही वाचवायची आहे, कुणाला लोकशाही नाचवायची आहे, कुणाला लोकशाही गिळंकृत करून लोकशाही रिचवायची आहे, कुणाला लोकशाही गिळंकृत करून कुणाला लोकशाही रिचवायची आहे. पुढचं आणि दुसरं कडून. लोकशाहीच्या बाबतीमध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा पक्ष आहे. लोकशाहीच्या बाबतीमध्ये प्रत्येकाचा वेगळा पक्ष आहे. बिचाऱ्या हतबल मतदार राजाची या सगळ्या तमाशाला साक्ष आहे. बिचाऱ्या हतबल मतदार राजाची या सगळ्या तमाशाला साक्ष आहे. या सगळ्या तमाशाला साक्ष आहे. सदरील वात्रटिकेचं नाव होतं मतदार आहे साक्षीला. आजची वात्रटिका आहे मोबाईल दूत. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 4 जुलै 2019 रोजी अर्थात आषाढाच्या पहिल्या दिवशी लिहिली गेलेली आहे. आषाढाचा पहिला दिवस म्हटलं की कवी कालिदास यांच्या मेघदूताची आठवण होते. ढगाद्वारे प्रियसीला संदेश पाठवणारा तो यक्ष आठवतो. या सगळ्यावरती भाष्य करणारी आणि कालिदासाला आजच्या वर्तमान युगामध्ये घेऊन येणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मोबाईल दूत. तेव्हा कालिदासाने मेघदूत लिहिले. तेव्हा कालिदासाने मेघदूत लिहिले. आता मोबाईल दूत लिहावे लागले. तेव्हा कालिदासाने मेघदूत लिहिले. आता मोबाईल दूत लिहावे लागेल. हल्ली जमाना मोबाईल झालाय. हल्ली जमाना मोबाईल झालाय ते सुद्धा आम्हाला पाहावे लागेल. हल्लीचा जमाना मोबाईल झालाय ते सुद्धा आम्हाला पाहावे लागेल. तेव्हा कालिदासाने मेघदूत लिहिले होते. आता मोबाईल दूत लिहावे लागेल आणि हल्लीचा जमाना मोबाईल झालाय हे सुद्धा आम्हाला पाहावे लागेल. हल्लीचा जमाना मोबाईल झालाय हे सुद्धा आम्हाला पाहावे लागेल. सदल वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडून. निरोप बिरोप देतो कोण? निरोप बिरोप देतो कोण? इथे मोबाईल सारखा साथी नाही. निरोप बिरोप देतो कोण? इथे मोबाईल सारखा साथी नाही. ही काही मेघदूतावरची आम्ही केलेली मल्ली नाथी नाही. ही काही आम्ही केलेली मल्ली नाथी नाही. निरोप बिरोप देतो कोण? इथे मोबाईल सारखा साथी नाही. निरोप बिरोप देतो कोण? इथे मोबाईल सारखा साथी नाही. आणि ही काही मेघदूतावरची आम्ही केलेली मल्ली नाथी नाही. ही काही मेघदूतावरची आम्ही केलेली मल्ली नाथी नाही. आम्ही केलेली मल्ली नाथी नाही. आता डायरेक्ट व्हिडिओ कॉल लावला जातो हे या ठिकाणी सूचित करण्यात येत आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मोबाईल दूत. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे काल्पनिक यक्ष प्रश्न. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 5 जुलै 2016 रोजी अर्थात आषाढाच्या पहिल्या दिवशी लिहिली गेलेली आहे. आषाढाचा पहिला दिवस म्हणजे मेघदूत आणि कालिदासाची आठवण. आज जर कालिदास असता तर काय झालं असतं हे सांगणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे काल्पनिक यक्ष प्रश्न. व्हॉट्सअपच्या मायावी जगावर कालिदास सुद्धा भाळला असता. व्हॉट्सअपच्या मायावी जगावर कालिदास सुद्धा भाळला असता आणि मग अगदी क्रमप्राप्त प्रमाणे यक्षही व्हॉट्सअप कडे वळला असता. मग अगदी क्रमप्राप्त प्रमाणे यक्षही व्हॉट्सअप कडे वळला असता. पुन्हा एकदा पहिलं करू. व्हॉट्सअपच्या मायावी जगावर कालिदास सुद्धा भाळला असता. व्हॉट्सअपच्या मायावी जगावर कालिदास सुद्धा भाळला असता. मग अगदी क्रमप्राप्तपणे यक्षही व्हॉट्सअप कडे वळला असता. मग अगदी क्रमप्राप्तपणे यक्षही व्हॉट्सअप कडे वळला असता. यक्षही व्हॉट्सअप कडे वळला असता. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं करू. बायकोला ढगामार्फत संदेश यक्षाने कशाला दिले असते? आपल्या बायकोला ढगामार्फत संदेश यक्षाने कशाला दिले असते? तेव्हा व्हॉट्सअप असते तर मेघदूत कशाला जन्माला आले असते? तेव्हा व्हॉट्सअप असते तर मेघदूत जन्माला कशाला आले असते? मेघदूत जन्माला कशाला आले असते? शेवटचं करू पुन्हा एकदा. बायकोला ढगामार्फत संदेश यक्षाने कशाला दिले असते?
बायकोला ढगामार्फत संदेश यक्षाने कशाला दिले असते? तेव्हा व्हॉट्सअप असते तर मेघदूत कशाला जन्माला आले असते? तेव्हा व्हॉट्सअप असते तर मेघदूत कशाला जन्माला आले असते? मेघदूत कशाला जन्माला आले असते? आजच्या वात्रटिकेचं नाव होतं काल्पनिक यक्ष प्रश्न. आजची वात्रटिका आहे राजकारणी पाऊस. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 7 जुलै 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. पावसाचा लहरीपणा बघितला आणि जनतेला, शेतकरी राजाला त्यानं दिलेला त्रास बघितला आणि त्याची फसवणूक बघितली की ह्या आपला पाऊस आता राजकारणी झाला आहे या शंकेवरती शिक्कामोर्तब करावंच वाटतं आणि ते शिक्कामोर्तब करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकारणी पाऊस. पाऊस आला की शेतकरी आनंदानं उड्या मारतो. पाऊस आला की शेतकरी आनंदानं उड्या मारतो. पाऊस मात्र तोंड दाखवून दड्यावरती दड्या मारतो. पाऊस मात्र तोंड दाखवून दड्यावरती दड्या मारतो. लपून बसतो. पुन्हा एकदा पहिलं कडव. पाऊस आला की शेतकरी आनंदानं उड्या मारतो आणि पाऊस मात्र तोंड दाखवून दड्यावरती दड्या मारतो. पाऊस मात्र तोंड दाखवून दड्यावरती दड्या मारतो. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडव. पाऊस पुरता राजकारणी. पाऊस पुरता राजकारणी त्याचा अंदाजच येत नाही. नाहीतरी कोणत्या राजकीय पक्षाचा अंदाज आपल्याला आलाय? तेव्हा पाऊस पुरता राजकारणी त्याचा अंदाजच येत नाही आणि आपल्यासाठी कुणी तडफडतोय हे पाऊस लक्षातच घेत नाही. आपल्यासाठी कुणी तडफडतोय हे पाऊस लक्षातच घेत नाही. हे पाऊस लक्षातच घेत नाही. पुन्हा एकदा दुसरं कडवं. पाऊस पुरता राजकारणी. पाऊस पुरता राजकारणी त्याचा अंदाजच येत नाही. पाऊस पुरता राजकारणी त्याचा अंदाजच येत नाही आणि आपल्यासाठी कुणी तडफडतोय हे पाऊस लक्षातच घेत नाही. आपल्यासाठी कुणी तडफडतोय हे पाऊस लक्षातच घेत नाही. हे पाऊस लक्षातच घेत नाही. आणि सदरले वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. पावसाचा मूड बिघडला की त्याची पर्जन्य छाया असते. पावसाचा मूड बिघडला की त्याची पर्जन्य छाया असते आणि पाऊस मोठा मायावी. आणि पाऊस मोठा मायावी त्याची पातळ माया असते. पाऊस मोठा मायावी त्याची पातळ माया असते. त्याची पातळ माया असते. शेवटचं कडवं पुन्हा एकदा. पावसाचा मूड बिघडला की पावसाची पर्जन्य छाया असते. पावसाचा मूड बिघडला की पावसाची पर्जन्य छाया असते आणि पाऊस मोठा मायावी त्याची पातळ माया असते. पाऊस मोठा मायावी त्याची पातळ माया असते. त्याची पातळ माया असते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं राजकारणी पाऊस. आजची वात्रटिका आहे वार कर्यांचे आभार. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 10 जुलै 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. जे कोणी आपले हितशत्रू असतात, जे कोणी मित्र असतात ते शत्रू बनतात आणि पाठीमध्ये खंजीर खुपसतात. त्यांच्या एवढा विश्वासघात दुसरा कुणालाही करता येत नाही. कारण ज्याच्यावरती विश्वास ठेवला तोच खऱ्या अर्थानं संपूर्णपणे धोका देऊ शकतो. 100% धोका देऊ शकतो. अशा वारकऱ्यांसाठी म्हणजे घाव घालणाऱ्यांसाठी. तेव्हा आजची वात्रटिका आहे वारकऱ्यांचे आभार. पाठीत झाले, छातीत झाले, झाले ते फार झाले. पाठीत झाले, छातीत झाले, झाले ते फार झाले. लपून झाले, छपून झाले, वाटेल तसे वार झाले. लपून झाले, छपून झाले, वाटेल तसे वार झाले. वाटेल तसे वार झाले. पुन्हा एकदा पहिलं कडवं. पाठीत झाले, छातीत झाले. पाठीत झाले, छातीत झाले, झाले ते फार झाले. लपून झाले, छपून झाले, वारावरती वार झाले. लपून झाले, छपून झाले, वारावरती वार झाले. वारावरती वार झाले. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. आर झाले, पार झाले. आर झाले, पार झाले, दोनाचेही चार झाले. आर झाले, पार झाले, दोनाचेही चार झाले. दुश्मनी नाते ज्यांचे
तेच आज यार झाले, दुश्मनी नाते ज्यांचे तेच आज यार झाले, तेच आज यार झाले. पुन्हा एकदा दुसरं कडू. आर झाले फार झाले, आर झाले पार झाले, दोनाचेही चार झाले, दुश्मनी नाते ज्यांचे तेच आज यार झाले, दुश्मनी नाते ज्यांचे तेच आज यार झाले, तेच आज यार झाले. आणि शेवट, कसे आभार मानू मी, कसे आभार मानू मी, आभाराचे भार झाले, कसे आभार मानू मी, आभाराचे भार झाले, भीतीचे सारे केंद्रबिंदू बरे झाले, ठार झाले, भीतीचे सारे केंद्रबिंदू बरे झाले, ठार झाले, बरे झाले, ठार झाले. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. पाठीत झाले, छातीत झाले, पाठीत झाले, छातीत झाले, झाले ते पार झाले, लपून झाले, छपून झाले, वाटेल तसे वार झाले, लपून झाले, छपून झाले, वाटेल तसे वार झाले. आर झाले पार झाले, दोनाचेही चार झाले, आर झाले पार झाले, दोनाचेही चार झाले, दुश्मनी नाते ज्यांचे तेच आज यार झाले, दुश्मनी नाते ज्यांचे तेच आज यार झाले. असं कधी कधी होतं सुद्धा. तेव्हा वात्रटिकेचं शेवटचं कडवं. कसे आभार मानू मी, कसे आभार मानू मी, आभाराचेही भार झाले, कसे आभार मानू मी, आभारांचेही भार झाले, भीतीचे सारे केंद्रबिंदू बरे एकदाचे ठार झाले, भीतीचे सारे केंद्रबिंदू बरे झाले, एकदाचे ठार झाले, बरे झाले, एकदाचे ठार झाले. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं वार कर्यांचे आभार. आजची वात्रटिका आहे विठ्ठलास साकडे. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 10 जुलै 2022 रोजी अर्थात आषाढी एकादशीच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे. कुठल्याही पक्षातलं बंड झालं, विशेषतः सेनेमध्ये हे पुन्हा पुन्हा घडलं आणि जे फुटले त्यांनी नेहमी नेहमी जाहीर केलं की आमचा वाद आमच्या विठ्ठलाशी नाही तर भोवतालच्या बडव्यांशी आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की विठ्ठल नामानिराळा राहतो आणि त्याच्या भोवती जे कोंडाळं असतं त्याच्यामध्ये आणि भक्तामध्ये अंतर ठेवण्याचं काम हे बडवे करत असतात. मग पक्ष संघटना कुठलीही असो, याच संदर्भानं आषाढी एकादशीचं निमित्त साधून लिहिलेली ही आजची राजकीय वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे विठ्ठलास साकडे. बंडावरती बंड झाले पण एक मुद्दा याद आहे, बंडावरती बंड झाले पण एक मुद्दा याद आहे, भक्तांचा विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी वाद आहे, भक्तांचा विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी वाद आहे, तर बडव्यांशी वाद आहे. पुन्हा एकदा पहिलं करू. बंडावरती बंड झाले पण एक मुद्दा याद आहे, बंडावरती बंड झाले पण एक मुद्दा याद आहे, भक्तांचा विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी वाद आहे, भक्तांचा विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी वाद आहे. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. भक्त जेवढे नाजूक, भक्त जेवढे नाजूक तेवढेच ते कडवे असतात, भक्त जेवढे नाजूक तेवढेच ते कडवे असतात, विठ्ठल कुठलाही असो भोवताली बडवे असतात, विठ्ठल कुठलाही असो भोवताली बडवे असतात, भोवताली बडवे असतात. दुसरं कडवं पुन्हा एकदा. भक्त जेवढे नाजूक तेवढेच ते कडवे असतात, भक्त जेवढे नाजूक तेवढेच ते कडवे असतात आणि विठ्ठल कुठलाही असो त्याच्या भोवती बडवे असतात, विठ्ठल कुठलाही असो त्याच्या भोवती बडवे असतात, त्याच्या भोवती बडवे असतात. म्हणून जो कोणी विठ्ठला संध्यानं काय केलं पाहिजे त्याला साकडं घालणारी आणि त्याच्या भोवती जे बडव्यांचं कोंडळ आहे त्याला बाजूला करण्याची विनंती आणि विठ्ठलाला त्याची जबाबदारी निश्चित करून देणार वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. निष्ठावंत भक्तांचे, निष्ठावंत भक्तांचे बडव्यांकडून घात नकोत, निष्ठावंत भक्तांचे बडव्यांकडून घात नकोत, प्रत्येक विठ्ठलाला साकडे नेहमीच कमरेवरती हात नकोत, प्रत्येक विठ्ठलाला साकडे नेहमीच कमरेवरती हात नकोत, नेहमीच कमरेवरती हात नकोत.
सदळ वातडिकेचं हे शेवटचं कडवं पुन्हा एकदा. निष्ठावंत भक्तांचे बडव्यांकडून घात नकोत. निष्ठावंत भक्तांचे बडव्यांकडून घात नकोत आणि प्रत्येक विठ्ठलाला साकडे नेहमीच कमरेवरती हात नकोत. प्रत्येक विठ्ठलाला साकडे नेहमीच कमरेवरती हात नकोत. नेहमीच कमरेवरती हात नकोत. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं विठ्ठलास साकडे. आजची वात्रटिका आहे सर वेक्षक. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 5 जुलै 2015 रोजी प्रसिद्ध झालेले आहे. प्राथमिक शिक्षकांच्या मागे नेहमी कुठले ना कुठले सर्वेक्षण असते. जणू काय सर्वेक्षण हा शब्द सर म्हणजे गुरुजी याला लावूनच तयार केला की काय अशी सुद्धा शंका येऊ लागते. मग तो सर्वे असो नाहीतर सर्वेक्षण असो. आणि शालाबाह्य मुलं शोधा, उंदर मोजा, धरण मोजा, गाईगुरं मोजा. कोरोनाचे पेशंट मोजलेच पाहिजेत कारण ते महासंकट होतं. ती राष्ट्रीय संकट होतं. त्या ठिकाणची अपवादात्मक गोष्ट सोडली तर नको त्या गोष्टी शिक्षकांना मोजाव्या लागतात. त्याचं सर्वेक्षण करावं लागतं. म्हणून हा सर्वेक्षक झाला की काय अशी शंका उत्पन्न करून त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सर्वेक्षक. गुरुजी कम सर्वेक्षक. गुरुजी कम सर्वेक्षक हा डबल रोल ग्राह्य झाला आहे का? गुरुजी कम सर्वेक्षक हा डबल रोल ग्राह्य झाला आहे का? आणि गुरुजीच बायकोला विचारू लागले घरात कुणी शालाबाई आहे का? गुरुजीच बायकोला विचारू लागले घरात कुणी शालाबाई आहे का? पुन्हा एकदा पहिलं कडवं. गुरुजी कम सर्वेक्षक हा डबल रोल ग्राह्य झाला आहे का? गुरुजी कम सर्वेक्षक हा डबल रोल ग्राह्य झाला आहे का? आणि गुरुजी स्वतःच्याच बायकोला विचारू लागले घरात कुणी शालाबाई आहे का? गुरुजी स्वतःच्याच बायकोला विचारू लागले घरात कुणी शालाबाई आहे का? घरात कुणी शालाबाई आहे का? सदर वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. अमुक मोजा तमुक मोजा. अमुक मोजा तमुक मोजा सर्वेक्षणांना कुठे मर आहे? अमुक मोजा तमुक मोजा सर्वेक्षणांना कुठे मर आहे? गुरुजीच्या सर्वेक्षक रोलची सांगा गुरुजीलाच कुठे सर आहे? गुरुजीच्या सर्वेक्षक रोलची सांगा गुरुजीलाच कुठे सर आहे? सांगा गुरुजीलाच कुठे सर आहे? शेवटचं कडवं पुन्हा एकदा. अमुक मोजा तमुक मोजा. अमुक मोजा तमुक मोजा सर्वेक्षणांना कुठे मर आहे? अमुक मोजा तमुक मोजा सर्वेक्षणांना कुठे मर आहे? आणि गुरुजीच्या सर्वेक्षक रोलची सांगा गुरुजीलाच कुठे सर आहे? गुरुजीच्या सर्वेक्षक रोलची सांगा गुरुजीलाच कुठे सर आहे? सांगा गुरुजीलाच कुठे सर आहे? आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सर्वेक्षक. आजची वात्रटिका आहे सैनिकी बाणा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 27 जून 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे शिवसेनेमध्ये बंड झालं, अर्थात उठाव म्हटलं जातं, हे जे काही राजकारण झालं आणि त्यानंतर सैनिकामध्ये जे काही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सैनिकी बाणा. यांचा त्यांना टोमणा आहे, त्यांचा यांना टोमणा आहे. यांचा त्यांना टोमणा आहे, त्यांचा यांना टोमणा आहे. सैनिकातच रोज नवा सामना आहे. सैनिकातच रोज नवा सामना आहे. पहिलं कडवं पुन्हा एकदा. यांचा त्यांना टोमणा आहे, त्यांचा यांना टोमणा आहे. सैनिकातच रोज नवा सामना आहे. सैनिकातच रोज नवा सामना आहे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. वाटेल तसे बाण सैनिकांच्या भात्यात आहेत. वाटेल तसे बाण सैनिकांच्या भात्यात आहेत आणि सेनापतीसाठी सैनिक पुन्हा गोत्यात आहेत. सेनापतीसाठी सैनिक पुन्हा गोत्यात आहेत. पुन्हा एकदा दुसरं कडवं. वाटेल तसे बाण सैनिकांच्या भात्यात आहेत. वाटेल तसे बाण सैनिकाच्या भात्यात आहेत. वाटेल तसे बाण सैनिकाच्या भात्यात आहेत आणि सेनापतीसाठी सैनिक पुन्हा गोत्यात आहेत. सेनापतीसाठी सैनिक पुन्हा गोत्यात आहेत. भाता म्हणजे बाण ठेवण्याची पिशवी.
वाटेल तसले बाण सैनिकांच्या भात्यात आहेत आणि सेनापतीसाठी सैनिक पुन्हा पुन्हा गोत्यात आहेत. सेनापतीसाठी सैनिक पुन्हा पुन्हा गोत्यात आहेत. सदरील वातडिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. उडाले ते कावळे राहिले ते मावळे आहेत. उडाले ते कावळे राहिले ते मावळे आहेत. बाडग्यांच्या अंगावरतीही आजकाल सोहळे आहेत. बाडग्यांच्या अंगावरतीही आजकाल सोहळे आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचे, उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे. त्यांच्या या उद्गाराची आठवण सदरील वातडिकेमध्ये पुन्हा एकदा. उडाले ते कावळे राहिले ते मावळे आहेत. उडाले ते कावळे राहिले ते मावळे आहेत आणि बाडग्यांच्या अंगावरतीही आजकाल सोहळे आहेत. बाडग्यांच्या अंगावरतीही आजकाल सोहळे आहेत. आजकाल सोहळे आहेत. सदरील वात्रटिकेचं नाव होतं सैनिकी बाणा. आजची वात्रटिका आहे सत्तांतर आणि नामांतर. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 30 जून 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सरकार बदलतं म्हणजे नेमकं काय होतं यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सत्तांतर आणि नामांतर. पहिले सरकार गेले की दुसरे सरकार येत असते. पहिले सरकार गेले की दुसरे सरकार येत असते आणि लोकांच्या लेखी फक्त सरकारचे नामांतर होत असते. लोकांच्या लेखी फक्त सरकारचे नामांतर होत असते. पहिले सरकार गेले की दुसरे सरकार येत असते. पहिले सरकार गेले की दुसरे सरकार येत असते. लोकांच्या लेखी फक्त सरकारचे नामांतर होत असते. लोकांच्या लेखी फक्त सरकारचे नामांतर होत असते. वात्रटिकेचं दुसरं आणि पुढचं कडवं. किती आले किती गेले सरकार. किती आले किती गेले लोक आहेत तिथेच असतात. किती आले किती गेले लोक आहेत तिथेच असतात. सरकार बदलली तरी मंत्री मात्र तेच आणि तेच असतात. सरकार बदलली तरी मंत्री मात्र तेच आणि तेच असतात. पुन्हा एकदा दुसरं कडवं. किती आले किती गेले. किती आले किती गेले लोक आहेत तिथेच असतात. किती आले किती गेले लोक आहेत तिथेच असतात. सरकार बदलली तरी मंत्री मात्र तेच आणि तेच असतात. सरकार बदलली तरी मंत्री मात्र आहेत तेच आणि तेच असतात. आहेत तेच आणि तेच असतात. सदरील वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. कालच्यात आणि आजच्यात तसे फारसे कुठे अंतर असते सरकारमध्ये. कालच्यात आणि आजच्यात तसे फारसे कुठे अंतर असते. त्यामुळे सत्तांतर झाले तरी लोकांसाठी ते केवळ नामांतर असते. त्यामुळे सत्तांतर झाले तरी लोकांसाठी ते केवळ नामांतर असते. पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं. कालच्यात आणि आजच्यात. कालच्या सरकारमध्ये आणि आजच्या सरकारमध्ये तसे कुठे फारसे अंतर असते. कालच्यात आणि आजच्यात तसे कुठे फारसे अंतर असते. त्यामुळे सत्तांतर झाले तरी लोकांसाठी दुर्दैवानं ते केवळ नामांतर असते. लोकांसाठी दुर्दैवानं ते केवळ नामांतर असते. ते केवळ नामांतर असते. सदरील वात्रटिकेचं नाव होतं सत्तांतर आणि नामांतर. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती